चूक झाली आणि इकडे आलो. चकवा, जादूटोना, भूताटकी यासोबत कोकण फिरताना अजून एक नाव माझ्या कानावर पडलं, राखणदार. हा देव नाही, पण तो देवाचा माणूस आहे, जो रात्रीचा बाहेर पडतो. त्याची वेळ कशी रात्री 12 वाजल्यानंतरच असते. हातात काठी, ते पायात चप्पल. आज इकडचा रस्ता आहे ना, इकडून राखणदार जातो. चला आपण नाही गेलं पाहिजे पुढे. एकदा का याचं नाव घेतलं की रात्रीचं गावच्या वेशीपर्यंत आपल्याला सुखरूप पोहोचवण्याचं काम याचं. तेव्हा आमच्या बरोबर आम्हाला सोडायला यायचा. रूल एकच, यम जरी आला तरी मागे वळून पाहायचं नाही. चालताना पुढे बघून चल, पाठीमध्ये बघून होतं. मागे वळून फक्त बघू नका. आवाज आला 60 सुद्धा तरी मागे वळून बघू नका. कोकणात याची मंदिर आहेत आणि तिथे याला चपला वाहतात. लोकांची अशी श्रद्धा आहे की या चपला तो रात्री वापरतो. रात्रीचे वापरतो तो. होय, मग तो उगाच एवढे खूप आहे तिकडे, सगळं भरलेलं आहे. स्वतः डोळ्याने बघितलंय. चप्पतीला एक रोज नवीन लागतो. चपला ज्या इथे देवाला दिलेल्या आहेत त्या चपला देव वापरतो. वापर मला त्या चप्पल वागता येतील.